वळूया पुढील बातमीकडे। आजचं निवेदन म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल असं होतं, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून रवींद्र धंगेकर यांनी सरकारवर निशाणा साधला। फेब्रुवारीत निवडणुका लागतील, पुन्हा काही निर्णय होणार नाही असंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं। काय सांगाल एकंदर आज ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं त्यावरून काय तुम्ही समाधानी आहात? आजचं निवेदन म्हणजे खोटं बोल पण रिटर्न बोल। आज कुठल्याही परिस्थितीत त्यांनी काय करणार आहे हे जाहीर केलं नाही। आणि कुणबी दाखले हे पूर्वी मराठा समाजाच्या लोकांना मिळत होते। कुणबी म्हणजे कोण शेतीमध्ये काम करणारा शेतकरी असेल त्याला आम्ही स्वतः अनेक मराठा समाजाच्या लोकांना कुणबीचे दाखले दिले। जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने सरसकट आम्हाला आरक्षण द्या असं मागणी केली त्या मागणीला हरताळ फासलेला आहे। आणि नुसत्याच घोषणा केल्या एवढे देऊ तेवढे देऊ एवढे करोड हे तर पूर्वी मागच्या सरकारने बी बार्टीन केलं, बाकीच्या गोष्टी मराठा समाजाच्या युवकांना देण्याचा प्रयत्न केला। पण ह्याच्यामध्ये जे आयरन आलेला प्रश्न होता की आम्हाला सरसकट आरक्षण दिलं पाहिजे, हे आरक्षण त्यांनी काय दिलेलं नाही। आणि ज्या पद्धतीने भाषणाचा त्यांचा स्ट्रोक होता मी पाना होता आणि त्याच्यामध्ये मी पानामध्ये समाजाला काही मिळालेलं नाहीये। आज फेब्रुवारीमध्ये हे सगळं पुढचं त्यांनी मिटिंग किंवा अधिवेशन बोलू, पण फेब्रुवारीमध्ये लोकसभेचं निवडणुका जाहीर होतील, त्याच्यामध्ये आचारसंहिता लागेल आणि ह्या आचारसंहितेमध्ये कुठलाही निर्णय होणार नाही। हा परत कोर्टाच्या न्यायालयात हा त्यांनी चेंडू टाकलेला आहे। कुठल्या परिस्थितीत त्यांनी काही केलेलं नाही आणि कुणबी दाखले काय मुख्यमंत्र्यांनी दिले नाही। पूर्वीपासून कुणबी दाखले मराठा समाजाला मिळतात। कॅमेरामन गणेश मोरेसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।